बुग्गू हर्ष मम्मा आता बस इकडे बुग्गूला एक काम लावलंय फ्रेंड. इकडे बस आणि एक एक करून सगळे कॉइन ह्याच्यामध्ये टाक. जमा करते मी जमा हा जमा करते मी अच्छा तू जमा करते ह्याच्यात जमा कर. एडा नीचे हो नीचे 60-70 रुपीज असतील बेटा टाक. 1 2 3 70 हो त्याचं मी जमा काय चालू आहे ते टाकते टाक लवकर. काम ना बेटा हे काय डबल काम आहे हे काय डबल काम आहे बरं. काम तू डायरेक्ट त्यातून उचलून ह्याच्यातून टाकू शकते ना. नाही डायरेक्ट तिथून उचल आणि डायरेक्ट ह्याच्यात टाक बघ. हे काय बेटा त्याच्यात लावायचा शाबाश. ते किती आता पण दोघं टाकलं बघ ना तू ते नाही टाकत तू ते टाक अरे तू ते नको टाकू ना अरे ते टाक तू ते बस त्याला तू चंपेल चंपेल जे चंपेल मग टाक पटपट. टाकते मी चंप ते करते चंप सांग आम्ही पावसात भिजायला चाललोय. बोल लवकर. बोल पारे पहिला बोल फ्रेंड्सला आम्ही पावसात भिजायला चाललोय. आम्ही पापचे विचारला जातो येस फ्रेंड्स चला पाणी पण चालू झालं. बुबूला पाऊस चालू झाल्यापासून पावसात काढलाच नाही आणि मी पण नाही तर त्याच भावाने आपण जर एक राऊंड मारून येऊ. एवढंच की ना स्कूटी हे बघा हे फिरतच नाही. हे काय झालं काय माहिती जाम झालंय का काय. खूप वेळ झालं ट्राय करतो मुश्किलने चालू होतं. हात काढ. चावीच फिरत नाही चावी ह्या साईडला फिरव. ते नाही चालू झाली 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 झाली. पूर्ण पावसात फ्रेंड छान छान भिजत आलो आम्ही पूर्ण फिरत. पण ब्लॉग काय काढायला जमणार नाही बिकॉज पाणी खूप आहे. काय करायचं या. ये लवकर इकडे समोर आज येतात समोसा खायला ये. आपण दुकानावरती आलो फ्रेंड समोसा खायला खास करून. मिरची देतो ना. थँक्यू. ये बेटा आधी पहिला बुगू समोसा खाऊन घे पहिला सर. या आधी चप्पल घाल चप्पल घाल चप्पल नाही घातला घाल. मी भरवू बेटा तुला भरवू का मग प्लेट मध्ये ठेव. लागले काय काय तुला भूक लागली हो नाही आहे बेटा आहे तू का हे बघ इथं दुसरा आहे. तर मी विचार केला फ्रेंड्स मी बुगूला समोसा भरवेल बट ती स्वतःच खाते आणि ती मला पण भरवायला निघाली. हा हमेशा आपला जेट्टीचा येण्या जाण्याचा रोड फ्रेंड पूर्ण भरलाय ना बेटा. आणि बुगूनी पण खूप सारी मजा केली आज पावसामध्ये. जाऊया घरी आता. नको ए चल घरी आता बस झालं नाही नाही बस झालं बस झालं चला. लोक जेटीला आलाय काय लोक जेटीला जातात का काय तुला पण जायचंय. हा चला पटकन एक जेटीला राऊंड मारून येऊ प्लीज. तर बुगू बघा जेसीबी तर बंद पडली एक त्याच्यावरती खेळतीये. त्याच्या आतमध्ये बसायचं बेटा. हा चल थांब. फ्रेंड्स बुगू बघा मस्तपैकी न घाबरता तरत बसली. म्हणजे इथे घाबरायला नाही होत पण घरी घाबरायला होतं टाकीवरती चढायला आहे ना.
खूप मजा केली फ्रेंड्स आम्ही पावसामध्ये. आता घरी निघूया. ओके हा एक सेकंड. तर विरार जेट्टीचा रोड आणि एक बाळ इथं खूप मस्ती करताय. कुणाची तरी JCB इथं बंद पडली आहे. तर तिकडे हे बाळ आहे बघा, एवढं सगळं पाणी भरलंय इकडे छान छान. आणि एक बाळ खूप मजा करताय पावसामध्ये. चला या बाळा बाहेर या. मी कसं काय उचलू, माझं थोडी. हा मग चिखल तर काय झालं, चल ये. पावसात क्लीन होणार. चला. अरे कसं बसणार, आपली थोडी आहे तरी चावी थोडी आपल्याकडे. चला. खेळून पण इथं मन भरलं नाहीये. आता घरी जाण्याच्या अगोदर बघा बॉल सोबत खेळायचं. वरती फेक, वरती फेक, वर फेक आणि कॅच कर. वरती फेक आणि कॅच कर. गार्डन मध्ये राहायचा मम्मा. गार्डन मध्ये राहते गार्डन म्हणजे. भाव्या खूप भिजलीस तू, घरी ये. नाही मला गार्डन मध्ये. ही वेळ आहे का गार्डन मध्ये खेळायची? किती पाऊस पडते बाहेर. आलो आम्ही वरतीच येतोय. आलो फायनली फ्रेंड, गार्डन मध्ये पण आलो बिल्डिंगच्या. आणि बुगू इथे खेळत बसली. आता जाऊया घरी. चला चल चल. मग दाखवलं तुला. हा दाखवलं तुला. ढकला फटके देईल मी. चल आता पाऊस खूप झालाय. नाही चप्पल पण नाही घालत येते बघा, पाय कुठे 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 चिखलामध्ये धसलेत आमचे. चला चला थोड्या वेळ खेळूया आणि मग नंतरला घरी जाऊया. ठीक आहे. हा बस बस बस. काय करायचं या पोरीच्या. फ्रेंड्स बोलतात आता घरीचा भाव्या बस झाला. झालं दे हात पकड. हा ये बस. ये सोड हात, सोड हात सोड. ये खाली. हा बस बस. पाय अडकला बघ चिखलामध्ये. अरे बापरे, ऍक्च्युअल मध्ये अडकला. त्या लहान पोरीने रेनकोट पण काढून. तिकडे नको, चिखलात नको. इकडे इकडे ह्याच्यामध्ये खेळ. इथं पाणी जमा झालं त्याच्यात खेळ. जा जा बेटा, इथेच खेळू शकतेस तू, अजून कुठे नाही. इथं पूर्ण चिखल आहे. गार्डन मध्ये चिखल झालाय. फ्रेंड्स यांनी रेनकोट पण काढून टाकलाय आणि भिजते. आता घरी गेल्यावरती ना मम्मा, मला काय नाही पण तुला खूप आता बघ काय काय बोलते ते. 3 दिवस बघ, 3 दिवस पाऊस आहे. हिला पावसात नेलंच नाही. म्हणून मग तिला घेऊन गेलो थोडं. अरे पाणी मध्ये जायचंय का पाणीमध्ये, आणि तिला पावसात घेऊन जायला काय हे चांगलं पाणी आहे का? पण तसं डुबल्या असं वाढलेल्या पाण्यामध्ये तिला नेलंच नाही. पावसातच उभा केलं फक्त. आणि थोडं स्कूटीवरून फिरलो बस. भूक लागली म्हणून घरी आलो मी पटपट. का ते पण खाऊन यायचं ना. तू काय खाल्लं बेटा? टमाटर खाल्लं. खाल्ला ना, तरीच म्हणते भूक कशी लागली अजून इतका वेळ. दोघं पण उपाशी पोटीच गेले होते. तर हा मला मी 101% शुअर होते, म्हणून मी तुम्ही यायच्या अगोदर मी जेवण बिवून घेतलं होतं. बिवून म्हणजे? तू गप्पा बस, बोलू नको जास्त. बाहेर जाणार आहे तू खाऊन येणार नाही, असा प्रकार होणारच नाही तुझा. पाणी पिणी बोलायचं नाही आता. बस झालं जेवढं पाणी. आपण संध्याकाळी सूप प्यायला जाऊया. ओके चुप बस बेटा. इकडे गप्पा केस पुसायला नाही ऐकलीस ना, लय मारणार मी तुला. बबूला छान छान मी गरम पाण्याने आंघोळ घालून टाकले. डोक्यापासून केस पण धुतले. जा बेटा मम्माकडे जा. मम्मा पुसणार केस. जा. तुला पावसात जायचं परत. हा आपण संध्याकाळी सूप प्यायला जाऊया मम्मा सोबत. ठीक आहे जा जा. पावसात भिजत होती का विचारते आजी. पावसात भिजत होती का? काय काय सीन काढला नेमच्या पावसात गाणं गायलं का पावसात असं बोलायचं बेटा. येणे पावसात तुला देत असं वगैरे गाणं शिकवलं ना शाळेत, ते बोलायचं कृष्णाला. खूप पाठी लागली होती गार्डन मध्ये. गरज नव्हती. प्रत्येक बोलेल ते नाही करायचं. ती कोणत्याही सिच्युएशन मध्ये कधी काही मागेल ते करणार आहेस का पूर्ण? नाही ना. एवढं हट्टी नाही बनवून ठेवायचंय. हट्टी नाही बनवते ती. ओली गार्डन मध्ये ती खूप वेळा रिक्वेस्ट केली त्यांनी, मग नंतरला घेऊन गेलो मी. आहे ना बेटा गार्डन मध्ये बगीचू.
बगीचू. हे पाची. आणि तुला जायची काय गरज होती का गार्डन मध्ये? हा, ते कसं सगळं तिथे चिखल झालाय, तिथे कोण खेळतय का? नाही ना. तू एकटीच खेळत होतीस ना. मग तुला कळतं जरा तरी. नाही म्हटलं का नाही बोलायचं बुग्गू, पुढे नाही करायचं. जायचंच आहे जायचंच आहे असं हट्टीपणा नाही करायचा. मला राहते. बघितलं तरी अजून तेच आहे. अजून तेच आहे ना. थोबड फोड तुझं. पण कसं बोलते? पण ते दाखवते ये. बस फोड दाखवते ना. फोड ये दाखवते तुला कसं फोडायचं ते. हा, पुढे बोलते तू माझ्या. बघ ना राळा. चालेल बेटा. पुन्हा पाय लावलास. पाय पड. काय बरोबर? बघ ऐकलं. मस्त मस्त घरी बनले फ्रेंड. चपाती, डाळ पालक आणि भात. लोकांच्या ना द्यायच्यात. करणार? धूप टाकते, माशा येतात ना. होय, ते प्लास्टिकला पकड. हे लांब आहे ना प्लास्टिक पासून बेडच्या. ते आगीचं अग्नी. जिमचं नको करू. हो या, नाही बाबा डिस्टर्ब करत. बांधेल तुला. होय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही डिस्टर्ब करत. कर तू. ना, काय? जिमचं नको करू ना. अरे कोण डिस्टर्ब करते? बाबा तू जा ना. तू रायलिंग हे तू जा रे. आणि रायलिंग कर. ठीक आहे, मी एडिटिंग करतो तू सॉरी. त्याने पण त्या मम्माला सांगता. बघ ना मम्मा, तिला बघ ना, जिद्दच करते जो मला. अगं धूर बाहेर जायला लावलाय की आपल्या घर. म्हणजे सकाळी लवकर आणून दे चिकन. म्हणजे लवकर म्हणजे लवकर 12 वाजता आणू नको देऊ. मग 3 वाजता ते बनायला. त्याच्या अगोदरच आणून दे. ऍक्च्युली शी इज राईट. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. आणि मस्त मस्त तेच डाळ पालक आहे, भात चपाती. ऍक्च्युली काही दिवस मी जेवत नव्हतो. आमच्याकडे थोडी अनबन झाली की झालेलं जेवणावरून, म्हणून मी जेवत नव्हतो. पण ती बनवत होती तरी पण की तू जेवला पाहिजेस. ठीक आहे, तर आहे जेवण इम्पॉर्टंट आहे. जेवणावरती नाही राग काढला पाहिजे. काल पण कमेंट्स आलेले काय रील वरती आलेले, सॉरी व्लॉग वरती नाही. काय बोलते? बुग्गू आत्ताच खेळून आली परिदिदीकडून आणि घरी आल्या अरे तिला तोंड भूक लागली. भाजेल तुझं. गरम हा आहे तू ना जेवली ते. ना बेटा परिदिदीकडे? गरम आहे ना, तोंड भाजेल म्हणून ते हलवते, थंड करते. नाहीतर मग तोंड भाजलं का पुन्हा मम्मा करत राहशील. कशी मम्मा कशी ऍक्टिंग करते ना. ए तुझी चिडचिड काय? मांडी घाल. कोण बोलतय? हाताची फोल्ड चिडचिड कर. काय? आता जेवेपर्यंत हाताची फोल्ड नाही काढायची. समजलं? तू समजा श्याम. तू बोलूच नकोस. आणि मी तू जेव ना, जेवायचं काम कर ना. तर फ्रेंड्स चला जेवून घेतो. असा होता आजचा ब्लॉग. होप सो एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग. बुग्गूला मस्त मस्त आज पावसात मी फिरवून आणलंय. आता पाऊस चालू झाल्यापासून बुग्गू पाण्यामध्ये पावसात गेलीच नाहीये, तर आज छान छान तिने एक्सपिरियन्स केला. पूजा कधी येईल काय माहिती. पूजा पण काल फिरली कार मधून, पण पावसात नाही उतरली ना पूजुडी. मला नाही आवडत पाऊस. म्हणजे ते भिजाय पाऊस नाही आवडत नाही ना, पण तिला भिजायला आणि हे ते आवडत नाही, कारण की घरी आल्यावरती वाळायला गोष्टी टाइम लागतात. कपडे असे ना वाळायला नाही. ते मला अंगलीचा. असं ते चिखल आणि तसं गिजगिजीत होतं ना, असं ते मला कसं तरी होतं. मग असं बरं वाटतं मग की चिक्कल तर मला पण आवडत नाही. मी काय डुक्कर आहे? नाही आहे. आवडत. आहे तर आहे. मग चिक्कल कोणाला आवडतो? पण पाऊस पूजा, जिथे डांबरी रोड असेल, जिथे चिखल नसेल, पाऊस असेल, हिरवगार वातावरण असेल, खायला गरम गरम गोष्टी असतील छान छान, ते वातावरण म्हणजे मजा, ती गरम आहे? मजा आवडते. आणि थंड करते. ते पावसाचं वातावरण तरी आवडतं ना. पावसाचं वातावरण आवडतं, पण ते त्यामुळे होणारे नुकसान त्रास ते नाही आवडत. ते जे
अंगावरती सगळं तेच, ते तेच. गजबजलेलं चिक 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 असतं ना, ते नाही आवडत. हा. बरं, मग तुला कोणतं सीझन आवडतं? विंटर. विंटर, बरोबर. मला माहितीये ते विंटर नव्हतं आवडतं. माहिती, मी माहितीये, मी बोलल्यानंतर तू कुठं तरी बोलला. घेऊन चाललोय मी पॉइंट, म्हणून तुला विचारतोय. विंटर आवडतं, बरोबर. पण मी बोलल्यानंतर तो बोलला, अरे तुला ते सोड माहिती ना. नव्हतं. बाई काय हे काय विंटर आवडतं, बरोबर. विंटर मध्ये सगळ्यात ताड जास्त बस काय असतं. आवडतं? विंटर. काय पण म्हणजे असं थंडीचं वातावरण होतं, मग ते असं थंड थंड वाटतं, हा, झोप मग चांगली लागते है ना. थंड थंड वाटतं. मग त्रास काय होतो विंटर मध्ये? त्रास काय नाही होत विंटर मध्ये. का, कसं काय नाही होत विंटर मध्ये त्रास? काय त्रास होतो? होतो बऱ्यापैकी. जेवण लवकर गार होऊन जातं, हा. किंवा पाण्यात हात लागला की तो मग लगेच येऊन असं पुसून टाकावं असं वाटतं, थंड थंड होतं. हात पायाला कधी कधी आकडी येते, थंड थंड होतं, तर ते है ना, केलं थंड. है ना. हा. पण विंटर का आवडतोय? कारण की तू त्याच्या डिसलाईक कडे लक्षच देत नाही. पावसाळा ह्यासाठी आवडत नाही कारण की तू त्याच्या डिसलाईक कडेच लक्ष देते जास्त. तू त्याच्या आवडी चांगल्या होणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दे, मग ते चांगलं वाटेल. ओके. नको, मी भरवते अर्ध, नंतर तू तुला जर ती गोष्ट आवडत नाही म्हणजे तू त्याच्या होणाऱ्या परिणामाकडे लक्ष देते, ना की फायद्यांकडे, चांगल्या चांगल्या गोष्टींकडे. तो बस, दुसरं काय नाही. चल आपण जेवून घेऊया. हिला काय सांगून समजेल? एवढी ती हुशार आहे आणि ती हुशार आहे, मला एवढं तरी माहिती आहे. आणि तिच्यापेक्षा हुशार कोण आहे जास्ती कोण हुशार आहे? गरम आहे अजून पण. अरे फॅन लावून घे ना यार हर्ष. अरे पूजा, हे कसं आता, हे इतके दिवस मग सांगितलं तरी पण तो बस. तू डाळ पारणं थोडी तिखट पाहिजे होती. ए तिखट आहे हा? तिखट आहे, बरोबर त्या तिखट आहे. मिरच्या पहिला तर आहे ना, नेक्स्ट टाइम पासून घेताना चावून बघायची, अर्धी मिरची तिखट लागते की नाही. काय? मिरची चावल्यावरती ते तिखटपणा नसतोच ना, ती मिरची अशी वाटते की नकली जेम्सच्या गोळ्या असल्यासारख्या. नाही, बरोबर तिखट आहे. तुझ्यात एवढं तिखट नाही खायचंय, तू स्वतःच मना केलंस, कळलं ना. बस झालं एवढं तिखट. पण ते लागत नाहीये. लागतंय. ठीक आहे, चला जेवून लागते, घेऊया. आम्हाला तिखट लागते. थंड आहे बेटा आता. नाही. धर, आता केलं ना, फूक मारली. केस बघ तोंडाचा. बाकी आपल्याकडे अंडे आहेत ना? का आहेत की नाही? तू उरतून प्रश्न नको विचारत जाऊ. आहेत की नाही? असेल? ठीक आहे, का आहेत ना. हा, पण का त्याचं पण पुढे उत्तर दे ना. दे उत्तर तर दे. आहेत ना, बस. आहे त्याचं नाही, मला उत्तर पण हवंय. 2 तीखा 2 मीठा. हर्ष, अरे बाबा, मला रात्री 12च्या नंतर मी बॉईल करून खाईल अंडे, असं मन करतंय मला अंडे खाण्याचं. कमॉन यार. तू खाणार आहे माझ्यासोबत बॉईल अंडा रात्री? उठ आणि तुझी पाण्याची बॉटल आणि मी भरून ठेवले सगळ्या त्या. तिला तिखट नाही लागलं, तिला गरम लागलंय. बेटा आता हात सोडू शकते, उठल्यावरती तरी सोडू शकते यार ती. कमॉन. ये ती हात खोलणार नाही तर बॉटल उचलेल कशी? बस इथे आणि हाताची पोळी कर. आणि पाणी कसे पिणार? कसं वाटतंय बेटा? छान मम्मा भेटली की नाही आपल्याला? आता खरी मजा आहे या गोष्टीची. दाल पालक तांदूळ बाजार मध्ये जायचंय. खाण्याच्या अगोदर माझ्या तोंडात पाणी सुटलंय. खाऊ दे, त्याला जसं खायचं तसं खाऊ दे. Say slow